हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. तर गाइस, आज गणेश चतुर्थीच्या व गणेश आगमनाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा माझ्या व माझ्या परिवाराकडून. तर आज आमच्या घरी कोणतरी आलेली आहे. कोण आहे ती मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता ती आल्यावरती सगळं घर गडबडतं आमचं. एकदम आवाज वगैरे जल्लोष एकदम जोरात चालू होतो. तर मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो की आज कोण आले आमच्या घरी. तर गाय जस्ट ती आलेली आहे. अरे बाप रे बाप रे बाप, हीच ती एकदम आगाव, एकदम खतरनाक. हे गाईज, ही माझी बहीण आलेली आहे. आता हिचं इंट्रोडक्शन मी काय देऊ? हिला हिचं तोंड आहे, ही बोलू शकते हिच्या तोंडाने. तर दे तुझं इंट्रोडक्शन आता. हाय गाईज, मी श्वेताली, अतुलची मोठी बहीण. मी आताच पुण्यावरून आलेली आहे. चला तर मग मी भेटते तुम्हाला नंतर. तर गाईज, आता बहिणीचं तर इंट्रोडक्शन झालंय. तर चला म्हणलो आज बहिणीचं झालंय तर आज सर्वांचंच इंट्रोडक्शन करून टाकतो. दोन शब्द आईच्या बद्दल बोलतो, दोन शब्द वडिलांच्या बद्दल, 2 शब्द बहिणीच्या बद्दल. तर चला आता पूर्णच फॅमिलीचं तुम्हाला मी 2 शब्दात एक इंट्रोडक्शन करवतो. गाईज, आम्ही 5 जण होतो आमच्या फॅमिलीमध्ये. आता 4 जण आहोत. ही माझी सगळ्यात छोटी बहीण, जी वयाने छोटी होती पण मनाने खूप मोठी होती. हिच्याबद्दल सांगायचं म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे. तर ही आमची 5 जणांची फॅमिली होती. ही माझी फॅमिली आहे पूर्ण. ही माझी मम्मी आहे. तर मम्मी बद्दल काय बोलायचं? मम्मी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मायेचा एक सागरच आहे. आणि मोठी बहीण म्हणजे भांडखोर, एकदम डेंजर, पण खूप प्रेमळ असतात. बहिणी खूप मायाळू असतात. आणि वडील म्हणजे आता काय बोला, आमचे वडील म्हणजे आता काय बोलायचं विषयच येत नाही. वडिलांसाठी 2च शब्द बोलतो मी. पिता कपड़ा है रोटी है मकान है. पिता कपड़ा है रोटी है मकान है. पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता है तो घर में प्रतिपल राग है. पिता से माँ की बिंदी चूड़ी और सुहाग है. पिता है तो बच्चों के सारे सपने हैं. और पिता है तो बाजार के सारे खिलौने अपने. गाइस, माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सर्वांना की जितका वेळ भेटेल तितका वेळ आपल्या फॅमिलीला द्या. आज माझी बहीण आली, तिचं लग्न झालेलं आहे. आज माझी बहीण आली, खूप आनंद झाला मला. खूप म्हणजे खूप जास्त आनंद झाला. कारण की ती तिच्या घरी असते. ती आज आली, खूप भारी वाटलं माझ्या मनाला. आणि आज मी दिवसभर काहीच केलं नाही. मी त्यांच्यासोबतच घरच्यांसोबत टाइम स्पेंड केला. वडील सुद्धा जॉबला असतात, त्यामुळे वडिलांना पण आज सुट्टी होती. त्यामुळे मी, माझी मम्मी आणि माझी बहीण आम्ही खूप छान असा डे वेल स्पेंड झाला आमचा. आजचा दिवस खूप छान आणि अप्रतिम आम्ही एन्जॉय केला. तर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं मित्रांनो की जो हा क्षण आहे, आजची जी फ्रेम होती माझी, ही फ्रेम कधी काय होईल सांगू शकत नाही. मग जेवढा तुम्हाला भेटेल टाइम तेवढा आपला फॅमिली म्हणजे तुमचे बहीण, भाऊ, आई, बस तेवढेच. आणि वडील हेच तुमचे असतात. बाकी कोणी कुणाचं नसतं मित्रांनो. या जगात कोणी कुणाचं नसतं. तर माझ्या एक्सपिरियन्स अनुसार मी तुम्हाला सांगतो की जेवढा वेळ तुम्हाला देता येईल तेवढा आपल्या फॅमिलीला जा. मित्रमंडळी वगैरे कोणी कोणाचं नसतं, फक्त फॅमिलीच आपली असती. तर माझा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की जेवढा टाइम तुम्हाला देता येईल तेवढा फक्त आपल्या फॅमिलीला द्या मित्रांनो. आणि मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो मित्रांनो. कारण की आता आम्ही थोडं बाहेर जाणार, थोडं ताईला घेऊन थोडं बाहेर जातो. पाऊस असल्यामुळे जास्त काही ब्लॉगिंग नाही करता येत. थोडा टाइम तिला देतो मी, कारण उद्या सकाळी ती तिच्या घरी जाणार आहे. सो चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबूया. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये एक नवीन सुरुवात, एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री.